किल्ला प्रसिद्ध किल्ला पाहण्यासाठी जात आहोत. आपण कुठं आलाय सर? खानापूर आलाय. हा बोला. केतन पाटील आहे आणि आम्ही बेळगाववरून येळूर सुळगावरून आलो आहे. आमचं पण गावी येळूर पडत आहे. ओके ओके. आम्ही बेळगावरून आलोय. हा खानापूरवरून. खानापूर आला. खानापूर तालुका फार फेमस भारतात. अरे कोण लई बस बस बघा ना, कुठं आलात? आपण कुठं आलात? आपलं नाव काय? हा दर्शन दे बाई. हा या हा हे कोण हिरो कोण दिसतात ते? आम्ही निडगलवरून येलोय. आता बघून जाणार रे. कुठं आलाय? आम्ही मच्छावरून आलो. छान आलाय. नाव सांगा तुमचं? मारुती बेळगाव. बेळगाव का? आमचं गाव माणिकवाडी. आम्ही हलकर्णीवरून आलो. वा 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 वा. किल्ला बघायचा होता. हा आता हे आम्हाला चान्स भेटलेला आहे वा 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 आणि हा किल्ला संपूर्ण समुद्रात आहे. वा वा. तरी आमची लहान मुलं, मोठी माणसं, वयस्कर माणसं सगळी ह्या किल्ल्याचा लाभ घेत आहेत. खूप लांबून आलाय सर तुम्ही. बाकी तुम्ही नेहमी फिरत असता म्हणजे दुबई, अमेरिका, US, इंग्लंड, लंडन सगळं, अमेरिका, ऑस्ट्रेलिया सगळं झालं म्हणे. मग ह्या आपला तो विदेशी देश, विदेश देशातील जे देश आहेत आणि आपले स्वकीय देशातील जे देश आहेत यांच्यात काय फरक वाटतो तुम्हाला? म्हणजे आपलं कल्चर कसं वाटतंय आणि बाहेरच्या देशाचं कल्चर कसं वाटतं तुम्हाला? काय फरक वाटतोय की बाहेरचं चांगलं वाटतंय? आमच्या देशामध्ये जे वातावरण किंवा हे आहे का नाही भरपूर चांगलं आहे. सध्या आतमध्ये आहे. आम्ही मामाबाची आहोत हा आणि यांच्यासोबत फिरण्याची म्हणजे पूर्ण फॅमिली सोबत फिरण्याची माझी इच्छा होती. हा आणि मी 10 दिवस करायला सुट्टी काढून आलो. मी फौजमध्ये आहे. हा म्हणजे 2 महिन्यात आला, कधी साध्य झालं नाही ते 10 दिवसात तुम्हाला साध्य झालं असं वाटतं म्हणता काय? हो हो 10 म्हणजे दिवस म्हणजे मला पूर्ण 2 महिने आल्यासारखी फिलिंग व्हायला लागले. feeling व्हायला लागली. वा 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 चांगली आणि गोष्ट आम्ही आहे. जेव्हा सुट्टीला येतो तेव्हा दिवाळी आणि गणेश चतुर्थी होते. असते सणावतच सगळं तुमचं सगळे. होतं. बाकी देश रक्षणासाठी तुम्ही कायम झटत असता. शिक्षक आणि एक सैनिक, शिक्षक व सैनिक म्हणून तुम्हाला याच्यात काय भेदभाव वाटतोय? काही नाही. हा? ते सैनिकाला घडवतात, सैनिक देशाची रक्षा करतात. करतो. म्हणजे साधारणतः शिक्षक हा सर्वात मोठा गुरु आहे. कारण